नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक जबरदस्त अपडेट पाहणार आहोत. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत आहे. आता सध्या प्रधानमंत्री आवास योजना अर्बन 2.0 या योजनेसाठी जी अर्ज आहे ते सुरू झालेले आहेत. आपण संपूर्ण माहिती याबद्दल पाहणार आहोत. म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना काय आहे, त्यानंतर इथे अर्ज कसे करायचे आहे, उद्देश काय असणार आहे, इथे अर्ज कोण कोण करू शकणार आहेत, ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत. सो इथे प्रधानमंत्री आवास योजना अर्बन 2.0 या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकणार आहात. ही ऑफिशियल पेज आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. ओपन केल्यानंतर ही जी पेज ओपन केल्यानंतर इथे डिस्क्लेमर येणार आहे. संपूर्ण माहिती वाचून घ्यायची आहे. अंडर द प्रधानमंत्री आवास योजना अर्बन 2.0 डिमांड सर्व्हिस कंडक्टेड बाय द कन्सर्न ULPS ऑफलाईन अँड ऑनलाईन फ्री ऑफ कॉस्ट. ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे. एलिजिबल जे बेनिफिशरीज असणार आहे ते इथं अर्ज करू शकणार आहात आणि या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात. आता इथे आपण क्लोज करून घेऊया जे डिस्क्लेमर आहे आणि थोडक्यात माहिती पाहून घेऊया की प्रधानमंत्री आवास योजना काय आहे. तर सध्याच्या परिस्थितीत भारतात राहणाऱ्या अनेक कुटुंबाकडे स्वतःचे घर नाही किंवा ते सर्वात वाईट घरांच्या सुविधांमध्ये राहत आहे. म्हणून जे भारत सरकार आहे त्यांनी इथे हा निर्णय घेतला की PM आवास योजना सुरू करायचा आणि ते सुरू केल्याने भारत सरकारने देशभरात घरांच्या सुविधा आणि पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी 10 लाख कोटी रुपयांची इथे खर्च केलेला आहे. भारत सरकारने भारतातील नागरिकांना घरे किंवा निवासी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी PM आवास योजना अर्बन 2.0 सुरू केली आहे. पंतप्रधान आवास योजना अर्बन 2.0 योजनेसाठी अर्ज केलेल्या भारतातील सर्व नागरिक आता पंतप्रधान आवास योजनेच्या जे अधिकृत ऑफिशियल वेबसाईट आहे जी आपण पाहतोय त्या वेबसाईटवरून तुम्ही अर्ज करू शकणार आहात. थोडक्यात माहिती पाहिली की प्रधानमंत्री आवास योजना शहरी ही कोणासाठी आहे व कशासाठी आहे. पण इथे अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येणार आहे. ही जी आहे भारत सरकारने सुरू केलेली आहे. निधीचे वाटप 10 लाख कोटीपर्यंत इथे केलेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता ऑफिशियल पेजवरती. इथे जी काही प्रोग्रेस आहे ती थोडक्यात इथे सांगितलेली आहे. हाऊस सँक्शन किती झालेलं आहे, त्यानंतर हाऊस ग्राउंडेड किती आहेत, हाऊसेस कम्प्लिटेड किती आहेत, टोटल इन्व्हेस्टमेंट कितीचे झालेली आहे, किती करोडोंची झालेली आहे. देशभरात 1 कोटी घर बांधणे हे लक्ष याचं असणार आहे. त्यानंतर इथे ह्या जी अधिकृत वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहात. उद्देश काय आहे तर ग्रामीण भागातून जे आलेले आहे आणि स्वतःचे घर घेऊ शकत नसलेले जे भारतीय नागरिक आहेत त्यांच्यासाठी ही सुविधा निर्माण केलेली आहे, जी ते सरकारने 10 लाख कोटी रुपये मंजूर केले आहेत. जे बेघर लोक आहेत त्यांना नवीन घरे बांधण्यासाठी इथे आर्थिक मदत तुम्हाला मिळणार आहे. पात्रता पूर्तता करणाऱ्या सर्व नागरिकांना घराची सुविधा देणार आहे आणि इथे तुम्ही अर्ज केल्याची प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकणार आहात. इथे ज्या लोकांचे स्वतःचं घर बांधण्यासाठी सरकारकडून आर्थिक सहाय्य मिळणार आहे. PM आवास योजना अर्बन 2.0च्या अर्जदाराचे भारतात कायमस्वरूपी निवासस्थान असणे आवश्यक आहे. ज्या नागरिकांकडे स्वतःचे घर नाही या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न पंतप्रधान आवास योजना शहरी 2.0 पात्रता निकष भरणे आवश्यक असणार आहे. हे पण माहिती दिलेली आहे. आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पाहू शकता अप्लाय फॉर PM इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे ओपन होणार आहे फॉर्म. ज्या स्कीम गाईडलाईन्स आहे तुम्ही पाहू शकते की जी काय गाईडलाईन्स आहे इथे इंग्लिशमध्ये दिलेली आहे किंवा तुम्हाला हिंदीमध्ये पाहिजे असेल ते सुद्धा माहिती दिलेली आहे. आता इथे अर्ज करण्यासाठी तुम्ही काय करू शकता अप्लाय फॉर केल्यानंतर अप्लाय फॉर PM इथे इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता. 1 बाय 1 ही इन्स्ट्रक्शन आपण पाहून घेऊया. प्रधानमंत्री आवास योजना अर्बन 2.0 scheme is aimed to provide all weather Pakka houses to all eligible urban households across the country with the vision of housing for all. सर्वांसाठी घर ह्याच्यासाठी हे योजनेचा जे आहे ते सोय केलेली आहे. यामध्ये तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत बघा. BLC म्हणजे बेनिफिशरी लेड कन्स्ट्रक्शन, अफोर्डेबल हाऊसिंग इन पार्टनरशिप, अफोर्डेबल रेंटल हाऊसिंग, इंटरेस्ट सबसिडी स्कीम्स. हे थोडक्यात माहिती आहे आपण समजून घेऊया कारण फॉर्म भरताना ही माहिती तुम्हाला असणे इम्पॉर्टंट असणार आहे. बेनिफिशरी लेड कन्स्ट्रक्शन म्हणजे द BLC वर्टिकल ऑफ द स्कीम शल प्रोव्हाइड फायनान्शियल असिस्टन्स अप टू 2.5 lakh to individual eligible families belonging to EWS categories having annual income up to 3 lakh to
construct new pakka houses up to 45 square meter and all weather dwelling unit on their own available land. स्वतःच्या लँडवरती स्वतःच्या जागेवरती हे तुम्हाला बेनिफिशरी लेड कन्स्ट्रक्शन करता येणार आहे. ॲन्युअल इन्कम अप टू 3 लाख पाहिजे आहे. फायनान्शियल असिस्टंट अप टू 2.5 लाख म्हणजे 2.5 लाखापर्यंत पाहिजे आहे. अफोर्डेबल हाऊसिंग इन पार्टनरशिप सांगितलेलं आहे. वर्टिकल शेल प्रोव्हाइड फायनान्शियल असिस्टंट टू EWS बेनिफिशरीज फॉर ओनिंग ए पक्का हाऊस अंडर दिस वर्टिकल अफोर्डेबल हाऊसेस 30 to 45 स्क्वेअर मीटर्स. फायनान्शियल असिस्टंट इथे सुद्धा 2.5 लाखापर्यंत ॲन्युअल इन्कम अप टू 3 लाख तुम्हाला भेटणार आहे. त्यानंतर रेंटल हाऊसिंगसाठी आहे. आता हे रेंटल हाऊसिंग कोणासाठी आहे तर तुम्ही इथे पाहू शकता जे बेनिफिशरीज असणार आहे, जे स्ट्रीट वेंडर्स आहे, रिक्षा पुलर्स आहे, अदर सर्व्हिस प्रोव्हायडर्स, मायग्रंट वर्किंग्स विथ मार्केट ट्रेड असोसिएशन, कॉन्ट्रॅक्टल एम्प्लॉईज असे बरेचसे दिलेले आहेत. हॉस्पिटॅलिटी सेक्टर, हेल्थ इन्स्टिट्यूशन्स जे आहे त्यांना हे अफोर्डेबल रेंटल हाऊस असणार आहे. त्यानंतर लास्ट आहे ते इंटरेस्ट सबसिडी स्कीम्स. अंडर द इंटरेस्ट सबसिडी स्कीम वर्टिकल ऑफ PM जे आहे 2.0 द सबसिडी विल बी प्रोव्हाइडेड ऑन होम लोन सँक्शन अँड डिस्ट्रीब्युटेड ऑन 1/9/2024 और आफ्टर द एलिजिबल बेनिफिशरीज. आणि इथे सुद्धा ॲन्युअल इन्कम अप टू 3, 6 अँड 9 लाख पाहिजे आहे. हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे. तर क्लिक टू प्रोसीड केल्यानंतर इथे काय करायचं आहे, जे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहे तुम्ही पाहू शकता. इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहे कोणते रिक्वायर्ड आहेत. ॲप्लिकेंट्स अदर डिटेल्स, आधार नंबर, नेम ॲज पर अदर, डेट ऑफ बर्थ, त्यानंतर फॅमिली मेंबर्सचे अदर डिटेल्स, त्यानंतर ॲक्टिव्ह बँक अकाउंट तुमचं पाहिजे आहे. कास्ट सर्टिफिकेट इन केस ऑफ SC ST OBC, इन्कम प्रूफ सर्टिफिकेट आणि लँड डॉक्युमेंट. आवश्यक डॉक्युमेंट्स जे सांगितलेलं आहे तुम्ही बघू शकता. आधार कार्ड पाहिजे आहे, त्यानंतर तुमच्या फॅमिली मेंबर्सचं आधार कार्ड, त्यानंतर तुमचे जे बँक अकाउंट आहे त्याचे डिटेल्स पाहिजे आहे. इन्कम प्रूफ सर्टिफिकेट पाहिजे आहे. जर जाती प्रमाणपत्र असेल तर कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे आणि तुमचं लँड डॉक्युमेंट लागणार आहे. प्रोसीड केल्यानंतर क्लिक टू प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला हाऊसहोल्ड ॲन्युअल इन्कम आहे ते फिल करायचं आहे. सपोज आपण 40,000 टाकलं. त्यानंतर इथे सिलेक्ट मिशन कंपोनंट BLC AHP ISS आपण पहिलं पाहिलेलं, आपण BLC करून घेऊया. त्यानंतर इथे बेनिफिशरी लँड, डू यू हॅव एन ओन पक्का हाऊस एनिवेअर इन इंडिया? नो. हॅव यू अवेल्ड बेनिफिट अंडर द हाऊसिंग स्कीम ऑफ सेंट्रल स्टेट? नो, कारण तुम्ही आधी कोणत्या योजनेचा लाभ घेतला नाही. प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला इथे आधार नंबर आणि तुमचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर जे आधार नंबरवरती तुमचं आधार कार्डवरती नाव असणार आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथे क्लिक हिअर टू इंडिकेट दॅट यू रीड अँड ॲग्री ऑल द शेअर ऑफ द आधार कार्ड ही संपूर्ण माहिती आणि जनरेट OTP करायचं आहे. त्यानंतर पुढची प्रोसेस तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. अशा पद्धतीने सिंपल फॉर्ममध्ये घरी बसून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या योजनेचा लाभ घेऊ शकता. PM आवास योजना शहरी 2.0 याचे तुम्ही पात्रता असेल तुम्हाला तर नक्कीच अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात. खूप इम्पॉर्टंट माहिती आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण फॉर्म कसा भरायचा आहे ते सुद्धा माहिती पाहणार आहोत. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जे पुढचे व्हिडिओज येतील ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचून जातील. या रिलेटेड काही क्वेश्चन असेल, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा नक्कीच जॉईन व्हा, जेणेकरून जी योजना आणि जी नोकरी संदर्भात लिंक्स असतात ते डिरेक्टली तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. थँक्यू.